उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. उपवास कधी करावा? जर आपण वैभव लक्ष्मीचे उपवास करत असाल तर वैभव लक्ष्मीचा उपवास कधी सोडावा? आणि आपण जन्माष्टमीचा उपवास करत असाल तर उपवास कधी सोडावा? आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी, कशी पूजा करावी, त्याचबरोबर कोणते मंत्र साधना करावी, म्हणजे आपल्याला आपल्या सगळे काही मनोकामना आहेत ते पूर्ण होईल. भगवान श्रीहरी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सगळे काही कार्य पूर्ण होतील. तर बघा, हे श्रीकृष्ण जन्माष्टमी असे वर्षातून असे 4 रात्री असतात. एक श्रीकृष्ण जन्माष्टमी, एक शिवरात्री, एक लक्ष्मीपूजन आणि एक रात्र होळी दहनची एक रात्र, अशी 4 रात्री हे सिद्ध रात्री असतात. हे रात्रीच्या वेळेमध्ये ह्या रात्री आपण जर काही सेवा केली, पूजा केले, काही आपण संकल्प करून साधना केले, मंत्र जप केले किंवा मंत्र सिद्ध करायचं, ह्या रात्रीमध्ये जर आपण एखादी मंत्र घेऊन किंवा एखादी गुरुमंत्र घेऊन जर आपण ते मंत्र सिद्ध केला तर त्या मंत्राची ऊर्जा जास्त आपल्याला प्राप्त होते आणि ते मंत्र सिद्ध होतं. आणि ते मंत्र आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचे निवारण करण्यासाठी त्या मंत्राचा उपयोग आपण करू शकता. एखादी मंत्र सिद्ध करण्याची रात्र म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. आता ह्या दिवशी आपल्याला उपवास कधी 15 तारखेचं श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव झाल्यानंतर सुंठ वडाचं नैवेद्य दाखवून आपण ते नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी गोपाल काला करायचा आहे. गोपाल काला करून भगवंताला भोग लावून मग आपण उपवास सोडायचा असतं. बघा, प्रत्येकांच्या पद्धती रीतीचाल वेगवेगळे असतात. प्रत्येकांचे आमच्याकडे कसं करतात की गोपाल काल्याच्या दिवशी 2 पोळ्या तूप लावून पोळ्या करतात आणि चपात्या करतात आणि त्याच्यामध्ये तूप आणि गूळ टाकून त्याचं काला म्हणजे चुरा करतात आणि भात आणि वरण शिरा करून हे भगवंताला भोग लावतात. काही ठिकाणी काय करतात की असं चुरमुरे घेतात, त्याच्यामध्ये सगळे काही काकडी गाजर टाकतात, दुसरे काही अजून पदार्थ टाकतात, त्याच्यात दही टाकतात, त्याच्यात मीठ टाकतात आणि त्याचं काला करतात आणि भगवान श्रीहरीला भोग लावतात. म्हणजे प्रत्येकांच्या पद्धती रीतीचाली वेगवेगळ्या आहेत. तुमच्या ज्या रीतीचाली आहेत, ज्या पद्धत आहे त्या प्रकारेच तुम्ही भोग लावून मग तुम्ही उपवास दुसऱ्या दिवशी सोडू शकता. आता समजा ह्या दिवशी आपल्याला जर श्रावण सोमवार आहे, जरा जीविकाची सुद्धा पूजा करायची आहे आणि वैभव लक्ष्मीची जरी पूजा करत असाल तर त्या दिवशीचं व्रत कधी आपण सोडावं? हा वैभव लक्ष्मी व्रत हे 11 शुक्रवाराचे व्रत असतात आणि पूजा आपल्याला करायचीच आहे, व्रत पण ठेवायचं आहे. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचाच उपवास तुम्हाला घडणार आहे आणि वैभव लक्ष्मीचं पूजा वगैरे करू शकता आणि त्याचंसुद्धा तुम्हाला वैभव लक्ष्मीचं उपवास सुद्धा आपल्याला घडणार आहे. मग दोन्ही उपवास एकाच दिवशी आपल्याला घडणार आहे. तर वैभव लक्ष्मीचा उपवास आहे म्हणून आपण त्या दिवशी सोडायचं नाही, दुसऱ्या दिवशीच आपण सोडायचं असतं. म्हणजे 12च्या नंतर जर आपण सोडला तरी पण चालेल किंवा सकाळी जेवला तरीही पण चालेल. आणि तर हे दोन्ही उपवास आपल्याला दोन्ही पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. वैभव लक्ष्मीचं उपवासाचं पण पुण्य प्राप्त होणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचं सुद्धा व्रताचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. तर हे दोन्ही उपवास तुम्ही करू शकता. आता कृष्णाची पूजा कशी करावी? बघा, आपल्या घरामध्ये तर बालकृष्णाची मूर्ती असतेच. त्या मूर्तीवरती आपल्याला श्री सूक्त पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. पंचामृत टाकून अभिषेक करून झाल्यानंतर मग शुद्ध पाण्यानं अभिषेक करून त्या मूर्तीला स्वच्छ धुवून घेऊन पुसून घ्यायची आहे. मग एका पाटावर पिवळा कपडा अंथरायचा आहे, त्याच्यावर थोडंसं अक्षता अर्पण करून भगवान श्रीहरीची बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. किंवा पाळणा असेल तर तुम्ही पाळणा घ्या, त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीहरीची मूर्ती ठेवा. त्यांना वस्त्र, हार, मुकुट घाला. त्याच्यानंतर चांगलं अत्तर लावा, अष्टगंध लावा, फुलं अर्पण करा, तुळशीपत्र, माळ, त्याचबरोबर पुष्पांजलीची माळ,
वस्त्रमाळ, जानवं हे सगळं अर्पण करायचं आहे आणि धूपदीप नैवेद्य दाखवायचं आहे. आवडते नैवेद्य तुम्ही त्या दिवशी भगवान श्रीहरीला दही, दुधाचं किंवा लोण्यांचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. हे दाखवून मग धूपदीप ओवाळून आरती करायचं आहे. दिवसभर उपवास करायचा आहे आणि दिवसभर भगवान कृष्णाचं मंत्र, श्रीहरी जे कोणतं मंत्र तुम्हाला सोपं जाईल ते मंत्र आपल्याला जप करत राहायचं आहे. आणि रात्री 11:30 नंतरसुद्धा अशीच आपल्याला पूजा करून भगवान श्रीहरीला पाळण्यामध्ये घालून 12 वाजता जन्मोत्सव साजरा करून भगवंताचा जय जयकार करून पाळणा आपल्याला हलवायचा आहे. एखादी पाळणा येत असेल तर पाळणा म्हणायचा आहे. पाळणा जर येत नसेल तर यूट्यूबला वगैरे गुगलवरती सर्च करून तुम्ही सगळ्यांनी घरच्या लोकांनी मिळून भगवान श्रीहरीचं पाळणा आपल्याला हलवायचं आहे. हलवून मग भगवान श्रीहरीला धूपदीप ओवाळून रात्रीसुद्धा आपल्याला आरती करायची आहे. जे काही तुळशीपत्र, फुलं वगैरे अर्पण करून मग सुंठवड्याचं नैवेद्य दाखवून तेच प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी भगवान श्रीहरीला जे काही वस्तू आपण अर्पण केलेले आहे ते काढून त्याचं वास घेऊन एखाद्या निर्मल्यामध्ये किंवा जिथं आपलं पायदळी पडणार नाही तिथं त्या साहित्य आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण भोग जसं तुमच्या पद्धतीने भोग लावतात तशा प्रकारे भोग आपल्याला लावायचा आहे. आणि भगवान श्रीहरीची म्हणजे बालकृष्णाची मूर्ती जागच्या जागी ठेवून पूजा वगैरे करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे दहीहंडी करण्याची प्रथा असेल तर तुम्ही ते दहीहंडीसुद्धा करू शकता. तर अशा साध्या सोपी पद्धतीने भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करून पूजा करून उपवास करून आपल्या भगवान श्रीहरीचं कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे. त्याचबरोबर ह्या रात्री आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं एखादी मंत्र घ्या. जे कोणतं मंत्र तुम्हाला येत असेल तर तोच मंत्र घेऊन त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि तो मंत्र ऊर्जावान होतं, ते मंत्र सिद्ध. अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे. तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ. जन्माष्टमीचं सगळ्यांना शुभेच्छा.